स्कूल स्टार्ट झालेले आहेत. मुलं खूप सुंदर इंग्लिश बोलतात. आपण इंग्लिश मीडियममध्ये घातलंय, खूप छान वाटतंय, मुलं इंग्लिश बोलतायत वगैरे. पण तुम्ही एकदा त्यांना न्यूजपेपर तरी देऊन बघा, त्यांना रीड करता येतं का, प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित आहे का. अनफॅमिलियर वर्ड्स जे त्यांनी अजिबात ऐकलेले नाहीत ते रीड करता येतं का, एकदा चेक करा. कारण की कोरोनाच्या आधी माझ्याकडे जेव्हा स्टुडंट्स येत होते, दे वर रिअली कॉन्फिडंट, लाईक देस टू रीड, त्यांनी वाचायचे वगैरे, ते छान वाटायचं. पण हा जो फेज आहे कोरोना नंतरचा, स्टुडंट्स नॉट ओनली द 4 and 5 year किड्स, पण 8, 9, 10th आणि डिग्री कॉलेजचे स्टुडंट्स पण माझ्याकडे येतात आणि म्हणतात की मॅम आय रिअली डोंट हॅव द कॉन्फिडन्स टू रीड. तेव्हा असं वाटतंय, अरे बापरे, आता काय करायचं. अँड फॉर दिस फोनेटिक्स इज द बेस्ट वे. इट्स व्हेरी इझी. अल्फाबेट आहेत आणि त्यांचे साऊंड्स आहेत. अल्फाबेट इज द नेम आणि त्यांचे साऊंड्स वेगळे आहेत. साऊंड्स प्रमाणे जसं आपण मदर टंग मध्ये एखादा वर्ड फॉर्म करतो, सेम तसंच फोनेटिक्स इंग्लिशमध्ये सुद्धा आपण साऊंड्स एकदा मुलांना क्लिअरली शिकवलं, त्यांना अंडरस्टँड झालं की त्यांना आराममध्ये ते रीडिंग करता येतं. आणि एकदा रीडिंग काय जमलं त्यांना की देन everything is very easy. Forming the words, the sentences, paragraphs, and then the whole answer.